बीचवर. आणि इथे हे असं स्नॅक्स काउंटर आहे. इथे तुम्हाला बर्गर, हॉट डॉग वगैरे सगळं भेटतील. तर तुम्ही मॅकडीला मिस करत असाल तर तुमच्या अपेक्षा इथे पूर्ण होऊ शकतात. सँडविच, बर्गर सगळेच इथे तुमच्याकडे ऑप्शन असतील. एंट्रन्स आहे जिथे पार्किंग आहे तिथेच हे शॉप आहे. तर तुम्ही तिकडनं पणजीवरनं खावण्याची गरज नाही आहे. इथे तुम्हाला मस्तपैकी मील तुमचा मिळून जाईल. हे हे जे बघतात ते आपल्या धोनोपोल्याच्या पार्किंगमध्येच हा शॉप आहे. तर आपल्या मुंबईच्या माणसांना बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टी आवडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि रिजनेबल प्राईसमध्ये. हे बघू शकता तुम्ही त्यांचं रेट कार्ड एकदम रिजनेबलमध्ये. म्हणजे तुम्हाला याच आयटमसाठी त्या मॅकडीमध्ये कमीत कमी 200-250 रुपये खर्च येतो. त्या इथे रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल आहे. तर आमच्या परा दिदीचा हॉटडॉग आलेला आहे. हा बोल ना, मी ह्याच्यातनं तिला देईन ना. नाही ह्याच्यातनं देईन. बोल 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 बोल. What about taste? You sit and enjoy your meal here. Yeah, it's really good. You can come here and taste it. Really awesome. I think so. सो मित्रांनो, प्रोग्राममध्ये थोडा चेंज रहने का आम्ही आलो तो होतो धोनापोला बीचवर. आणि इथे एक स्पॉट आहे, वरती जाऊन आपण फोटोशूट वगैरे करू शकतो. प्लस बीचच्या मध्ये जायला एक ब्रिजसारखा बनलेला आहे. पण इथे येऊन तर शॉक लागला आम्हाला. स्पेशली मी हा दिवस इथे येण्यासाठी रिझर्व ठेवलेला. पण इकडचा प्रॉब्लेम असा झाला आहे की हे बघा, इथे मेन कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे नो एंट्रीचा बोर्ड लागलेला आहे इथे. तर आम्ही ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही पण अगर इथे येत असाल स्पेशली तर नका येऊ. टाईम वेस्ट आहे. पूर्ण दिवस तुमचा जाईल इथे यायला. अर्धा दिवस, अर्ध्याच्या अधिक दिवस जाईल. तर मी पण त्याच आशेने आलो होतो. मला तिथे वरती जायचं होतं, जो माझ्या बॅक साईडला तुम्ही बघतात. तर तिथे तर आपण जाऊ नाही शकत. हे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे. खूपच चांगला स्पॉट होता पण नाही जाऊ शकत. तर माझ्यासाठी तरी शॉकिंग आहे पूर्ण आजचा. तर हा टायमिंग माझा वेस्ट गेला इथे येऊन. त्याच्यापेक्षा मी अदर ठिकाणी काही गेलो असतो. आणि दुसरं इथे बघण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही बिलकुल इथे यायचं अवॉइड करा. मला नाही वाटत की हे 2-3 महिन्याच्या आधी हे काम यांचं पूर्ण होईल. तर 2-3 महिने धोनापोल्याला येणं एकदम अवॉइड करा. हा बघा, मला या स्पॉटला जायचं होतं मेन. तिकडनं समोर एवढा सुंदर दिसतो की तुम्ही बिलीव नाही करणार. हो का, इथे आपण जाऊ नाही शकत. आणि त्यांचं काय, जर तुम्ही धोनापोला बीचवर आलात तर जे तुम्हाला इथे जो एंट्रन्स पॉईंट आहे मिरामार बीचचा आणि धोनापोला जायचा, जिकडून तुम्ही एंट्री करता, तर जसं की तुम्ही बघत आहात, हे गोवन रूममधून हॉटेल आहे. तर इथे तुम्हाला ऑथेंटिक गोवन सी फूड खायला भेटेल. त्यांचं फूड क्वालिटी पण चांगली. आता मी पाठीमागे जेवलो, मला कल्पना नव्हती म्हणून मी इथे जेवायला जात नाही आहे. पण तुम्ही जर आलात आणि तुम्हाला पर्टिक्युलर गोवन जेवण जेवायचं आहे तर हे बेस्ट.
आता आम्ही पोचलो आहोत अगोंडा फोर्टला आणि मी लाईफमध्ये पहिल्यांदा 2 व्हीलरसाठी 50 रुपीज चार्ज केले आहेत. वेट. तर हे तिकीट काउंटर आहे. या फोर्टसाठी तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल. 25 रुपीज पर हेड. 150. 13 वर्षाखालील मुलांसाठी इथे एंट्री फ्री आहे. तो घंटे का पूरा इस्तेमाल कैसा किया जाता है ये आप मुंबईकर मोहर से सीख सकते हैं. आता मी 1 मिनिट पण माझा वेस्ट जाऊ देत नाही आहे. माझ्याकडे जो अर्धा 1 तासाचा टाईम उरलेला त्याच्यामध्ये मी प्लॅन केला की मी हा फोर्ट बघेन आणि तोच मी आता बघायला आलो आहे. इकडनं कलंगूटचा डिस्टन्स आय थिंक अर्ध्या तासावर आहे. तर माझ्याकडे आता 3:30 वाजले आहेत. मला 5-5:30 वाजेपर्यंत कलंगूटमध्ये निघायचं आहे. तर मी इथे माझा 1 तास स्पेंड करणार आहे. हे दे. मी तुझ्याकडनं धापणार आहे. अरे धापणार नाही. पर्समध्ये माझ्या ठीक आहे, दे याच्यातनं काढ. तर इकडनं एंट्री सुरू होते या फोर्टची. काही ठिकाणी असे लॉक लावून ठेवलेले आहेत. नाही, डायरेक्ट लाईट हाऊसच्या इथे डायरेक्ट. हे बघा, हे काही सिक्युरिटीचे मार्ग. हे आता आपण किल्ल्यामध्ये एंट्री करतोय. तो तिकडनं गेलं ना वरती डायरेक्ट लाईट हाऊसकडे पोचते. हा बघा किती विशाल लाईट हाऊस आहे. विशाल म्हणजे जास्त उंच असं नाही होत त्याचा अर्थ. तर तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या आतील परिसर. आणि या किल्ल्याची अशी खासियत आहे, हा स्टार टाईप म्हणजे त्रिकोणी किल्ला आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त जो त्याचा भाग आहे तो पाण्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्यात त्या जास्तीत जास्त भागामध्ये पाणी आहे आणि फक्त एक साईडला भूभाग आहे जिकडनं तुम्ही येऊ शकता. ट्रॅव्हल विथ सुहानी. मास्क काढ ना आता. मास्क पण बघता तुझं. तर ह्याची वास्तुरचना तुम्ही बघू शकता. हा एक मोठा बुजुर्ग काय बोलतो आपला बुर्ज, एक कोण्यातला बुर्ज आहे. त्यावेळी 1612 साली बांधलेला आहे. तर आय थिंक इथे तोफा ठेवलेल्या असाव्यात या गॅपमध्ये. नाही, लाईट हाऊस नाही आहे. जसं की तुम्ही बघू शकता किल्ल्याचा हा परिसर. इथे खूप मोठी जागा आहे. मला वाटतं ही पाहण्यासाठीच असावी. हा भाग कधी माझ्या नजरेस पडला नव्हता. तर इथे आला तर तुम्हाला या किल्ल्याची पूर्ण माहिती असल्यास तुम्ही गाईड हायर करा, जेणेकरून तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळेल.
आणि जेवढं वरती बघायचं होतं सगळं स्पॉट बघितलेले आहेत. तर हा लाईट हाऊस आहे, पण मे बी आता कोविडमुळे त्याच्यात जायची एंट्री बंद आहे, त्यामुळे लाईट हाऊसमध्ये तर जाता नाही येणार. हा बघा, त्या किल्ल्यावरनं तुम्ही फक्त व्ह्यू बघा. आणि हे बघा, हे जे मी तुम्हाला सांगतो आहे जे 26 लाख लिटर गॅलनची जी क्षमता आहे यांच्या पाण्याची, तर मला वाटतं की हे जे चोबाजून त्यांनी किल्ल्याच्या बांधलेले आहेत तर ही पाण्याच्या टाकी असावी. नॉट कन्फर्म्ड, बट जेव्हा मी गाईड घेऊन येईन नेक्स्ट टाईम, आता तर वेळ कमी त्यामुळे मी स्वतः चालू आहे. सो आयडिया अबाउट दॅट. तर व्ह्यू बघा, ऑसम. हीच ती खाली पाण्याची टाकी आहे. हे काढ का बरं फोटो नको. तर अशा प्रकारे आमची जर्नी पूर्ण झालेली आहे या फोर्टची. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुला व्ह्यू दाखवायचे प्रयत्न केले. बाकी तुम्ही स्वतः इथे या आणि हा फील घ्या या फोर्टचा. पोर्तुगीजकालीन किल्ला आहे. ॲक्च्युली त्याच्या आधी आदिलशाहीने बांधलेला होता अशी माहिती. आता मी माहितीचे फोटोही त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून झूम करून बघू शकता. तर या आणि एन्जॉय करा. जे गोवा ट्रिपमध्ये तुम्ही हा किल्ला ठेवा, कारण की वेगळा एक्सपिरियन्स आहे. बीच वगैरे तुम्ही बघणार. तर कलंगूट बीचच्या जवळच किल्ला आहे, तर तुम्ही इथे नक्की या. तर आता मी आलो आहे ट्रॅव्हल विथ सुहानी बरोबर, आणि तिला आता मूड झाला आहे आईस्क्रीम खायचा. तर आईस्क्रीम कुठे आहे? ओके, वाडीला इथे आहे. हा, तर इथे जसंच तुम्ही किल्ल्याची सैर करून बाहेर पडणार तर त्याच्या समोर हे लाईनचे स्टॉल आहेत. दमून झालं आणि दुपारी याल तर थकून जातं. संध्याकाळी 5च्या नंतर तुम्ही जास्त करून या, खूप ऊन असतं. तर दुपारच्या वेळेला बिलकुल पण ट्राय करू नका. आईस्क्रीम आहे खंचे सर, खंचे सर क्वालिटी वरचं पळतो ते आज पळते खंची जाय पण सांग. तर तुम्ही दुपारी तर यायचं अवॉइड करा. येणार असाल तर घे ना तुला पाहिजे. तर इथे म्हणून आता मगूर पिते निंबू सरबत, आणि आमच्या सुहानीचा प्लॅन झाला आहे आईस्क्रीम खायचा, जरा शांत व्हायला. खूप म्हणजे क्लायमेटच गोव्याचं असं आहे, समुद्रकिनारपट्टी असल्यामुळे दमट हवामान आहे, तर त्याच्यामुळे हे सगळं लागतंच. दो दे ना. तयार होतोय आमचा सोडा, लिंबू सोडा. स्वीट सांगितलं का काय सांगितलं? हां, मीडियम म्हणा. जरूरी है जरूरी है जरूरी. हां, आंबट आंबट कैरी, त्याच्यानंतर फ्रूट, कलिंगड. घेतलं तो आईस्क्रीम. तर हा तयार झाला आमचा सोडा. थँक्यू.